स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे। रायगडावरील स्वच्छतागृहाची भयावह अवस्था आणि महिलांच्या मूलभूत सुविधांकडे केलेले पूर्णपणे दुर्लक्ष उघड करणारा एक संतापजनक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे। या व्हिडिओमध्ये रायगड फिरण्यासाठी आलेल्या एका महिलेने पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांना अक्षरशः धारेवर धरले आहे। तुम्ही पैसे घेता मग सुविधा कुठे आहेत असा सवाल या महिलेकडून विचारण्यात आला आहे। आम्हाला रायगडाच्या मान सन्मानाची चिंता आहे, आमच्यासाठी रायगडच पवित्र ठिकाण आहे, महिलांनी उघड्यावर बसायचं का अशा शब्दात महिलेने संताप व्यक्त केला। नाही मग ह्याचं विचारायचं तुम्ही, आम्ही जे हे तिकीट काढतो ना तर हे महिलांनी उघड्यावर वॉशरूमला जाणं कितपत सेफ आहे मला सांगा। तर तुम्ही इथं बसलाय म्हणजे तुम्ही उत्तर द्यायला बांधील ना आम्हाला। हे 25 रुपये कशाचे घेता? हे गव्हर्नमेंटचं तिकीट आहे। बरं, आणि महिलांसाठी ज्या सुविधा देण्याचं काम कोणाचं इथं? तिकीट गव्हर्नमेंटचं आहे मॅडम। नाही, व्हॉट एव्हर इट मे बी, पण तुम्ही इथं काम करता याच्यावरती म्हणजे जे पण काय आहे तर मग तुम्हाला माहित पाहिजे ना। आम्ही आता दुसऱ्या कोणाला विचारणार आहे? वॉशरूम तिथं बंद होतं काय? तिथं जाणं सेफ नाही। माझ्याबरोबर अजून दुसऱ्या महिला पण होत्या। हा माझ्या एकटीचा प्रश्न नाहीये दादा। तुम्ही नंबर दिला तर मला वॉशरूमला आलेली राहणार आहे का? हे असं तुम्ही सांगा, मॅडम नंबर देतो फोनवरती, तुम्ही वॉशरूम करा। हे काय बोलणं झालं? आणि हा राजधानी रायगड आहे, ऐका एक मिनिटं। काय इथे कुठेही शौचाला गेलेलं वॉशरूमला गेलेलं चालणार आहे का? मंदिर रायगडाचं पावित्र्य राहणार आहे का त्याच्याने? कामं चालू आहेत, मग लोक येण्याचं बंद आहे का? महिला येण्याचं बंद आहे का? आणि मला भूक लागली तर मी 4 तास उपाशी राहू शकते ना? मला वॉशरूमला आली तर मी राहू शकते का? आणि दादा तुम्ही जरा काय फोनवरती बोला, हे उत्तर द्यायची पद्धत आहे का तुमची? एक भाऊ म्हणून आम्ही तुम्हाला बोलतोय ना, आमच्या समस्या आम्ही तर इथंच सांगणार ना। बरोबर आहे मॅडम। आम्ही येते काय कामाला? हा नंबर घ्या, पुढे फोन करा। मग जबाबदारी झटकली तर चालते का? तुम्हाला रोजचे येणारे प्रॉब्लेम माहित पाहिजे ना। इथं महिला येतात, लहान मुलं येतात, म्हणजे कंप्लेंट येऊन तुम्ही ऍक्शन घेत नाही, तुम्ही स्वतः मान्य करताय। आम्ही कशी ऍक्शन? तुम्ही पुढे पोस्ट करा ना, पैसे जे मिळतात ते पुढे पोस्ट करता ना। एक ते जाऊ दे, तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून पण जाऊ दे, एक माणूस म्हणून, एक बहीण म्हणून माझा विचार करा ना तुम्ही। आणि आमचे 25 रुपये तुम्ही परत देणार आहे का गैरसोय झाल्याबद्दल? ते सांगा। आरोग्य बिघडलं काय झालं तर काय करणार आहे? उन्हाळ्याचे दिवस आहे, माणूस पाणी पितो, त्याला शिवशीला तर लागू शकते ना। तो पैसे तर तुम्ही घेतात ना, लोकांना सर्व्हिस का नाही देत? गव्हर्नमेंटचं तिकीट आहे, आम्ही तरी काय करणार? गव्हर्नमेंटला सांगा ना। अहो रायगड युनेस्कोच्या हेरिटेज यादीमध्ये गेलेला किल्ला आहे, त्या माझ्या घराच्या जवळची बाग नाहीये। हे जगात आपण दाखवतोय का? बेसिक तर गोष्टी द्या आम्हाला, काही जास्त मागतोय मग फ्री करा। तिकीटच घेऊ नका ना तुम्ही, जर सुविधा देत नाही तोपर्यंत फ्री करा। जोपर्यंत वॉशरूम बांधून होत नाही का नाही चालत आहे तुम्हाला? जनतेचा पैसा जातोय कुठं? नाही तर लिहा बायकांनी उघड्यावरतीच बसा म्हणून। जरा तुमच्या घरातली आई बहीण कोणी असेल आणि अशा उघड्यावर गेली ना, तुम्हाला चालणार आहे का? फक्त एक माणूस म्हणून उत्तर द्या मला। आणि आम्हाला तुमच्या नावाशी काही घेणं देणं नाही यार, व्हॉट एव्हर इट मे बी। आम्हाला रायगडाच्या मान सन्मानाची चिंता आहे। इथं उद्या काही गैरकृत्य झालं ना तर डॅमेज काय होणार आहे त्याचा पण तुम्ही जरा विचार करा। 25 रुपये घेतल्याशिवाय तर एक माणूस वर जात नाहीये तुमच्याकडून। तिथं तुमचा काही हलगर्जीपणा नाही। सुविधा द्यायची वेळ आली की हा त्याच्याकडे बोट करणार, तो त्याच्याकडे बोट करणार, हात वर करणार। और लिखा क्या देखो वापेकडे, हे पण दाखवा। हे 2 वर्षाची कारावास। आम्ही काही बोलायचं पण नाही, त्याच्या आधीच आम्हाला घाबरवून ठेवलंय। कुठलं एक झोपडपट्टीतलं घर दाखवा ज्याच्यामध्ये शौचालय नाहीये। आज काय मागतोय आम्ही? ह्याचा तुम्ही सिरियस नोटवर कॉग्निझन्स घ्या प्लीज। आय रिक्वेस्ट यू ऑल प्लीज। देखा बघा ते सांगतात आणि काहीच नाही करू शकत आहे। जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड।